रामकृष्ण हरी मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण वरदलक्ष्मी व्रत या विषयाबद्दल माहिती बघणार आहोत. बघा, वरदलक्ष्मी व्रत हे वर्षातनं एकदाच केलं जातं. वरदलक्ष्मी व्रत हे शुक्रवारी करत असतो आणि ते या वर्षी 8 ऑगस्टला आलेलं आहे. एकच दिवसाचं व्रत आहे, पण अतिशय प्रभावशाली आणि सुंदर असं व्रत आहे. हे व्रत केल्याने तुम्हाला खरंच खूप चांगला अनुभव येईल. बघा, हे जे वरदलक्ष्मी व्रत आहे, सगळ्यात आधी तर सांगते की वैभवलक्ष्मी व्रत वेगळं आणि वरदलक्ष्मी व्रत वेगळं. कारण वैभवलक्ष्मी व्रतामध्ये आपण तांब्यामध्ये पाणी भरून ठेवत असतो, पण वरदलक्ष्मी व्रतामध्ये आपण पाणी भरत नाही. तर बघा, सगळ्यात आधी एक गोष्ट क्लिअर करते की हे व्रत आपण, ही व्रताची जी पूजा मांडणी आहे ही आपण सकाळी करायची असते आणि संध्याकाळीच त्याचं उद्यापन करायचं असतं. एकच दिवसाचं हे व्रत असतं. तर आणि या व्रतामध्ये 21 नैवेद्य दाखवले जातात. आता ते 21 नैवेद्य आपल्या घरातच असतात, ते मी तुम्हाला सांगते की ते कोणते असतात. तर सगळ्यात आधी बघा, शुक्रवारी म्हणजे 8 ऑगस्टला वरदलक्ष्मी व्रत आलेलं आहे. वर या शब्दातच दिलेला आहे की वर म्हणजे आपल्याला वर देणारी देवी. आपण जे मागितलं ती आपली इच्छा पूर्ण करावी, आपल्या सौभाग्यासाठी, संततीसाठी, आपल्या घरातल्या सुखसमृद्धीसाठी तुम्ही हे व्रत करू शकता. सगळ्यात आधी आपल्याला संकल्प सोडायचा असतो. संकल्प कसा सोडावा, तर हातामध्ये 2 पळी पाणी, फूल, हळदी, कुंकू, अक्षता घेऊन तुमची मनोकामना सांगून, बघा, तुमचं नाव सांगायचं, गोत्र सांगायचं, गोत्र माहित नसेल तर कश्यप म्हणायचं, आणि तुम्ही कशासाठी करत आहात, मी माझ्या पतीच्या व्यवसायासाठी हे व्रत करत आहे किंवा मुलांच्या भविष्यासाठी, आरोग्यासाठी, जेही तुमची इच्छा असेल ती सांगायची आणि तो संकल्प सोडायचा. त्यानंतर आपण पूजा करायला बसणार असतो. पण बघा, शुक्रवारी सगळ्यात आधी आपल्याला केस धुवायचे आहेत, डोक्यावरून पाणी घेऊन आंघोळ करायचे. देवपूजा झाल्यानंतर आपल्याला मुख्य प्रवेशद्वारावर हळदीचं लेपन करायचं आहे. हळदीचं लेपन केल्यानंतर 2 साइडनी 2 दिवे लावायचे आहेत. तेलाचे लावू शकता. 2 साइडनी 2 पंत्या तुम्हाला लावायच्या आहेत. कुंकवाने 2 साइडने 2, त्याच हळदीच्या लेपनावर 2 साइडने 2 स्वस्तिक तुम्हाला काढायचे आहेत. 4 टिंब द्यायचे, 2 उभ्या रेषा द्यायच्या. हे झालं. देवघराजवळची देवपूजा झाली. आता तिथेच एक पाट टाकायचा किंवा चौरंग टाकायचा. आता बघा, तुमच्या संकल्प सोडलाय, त्यानंतर बघा, आता तुमच्याकडे अष्टलक्ष्मीचा फोटो असेल, तो नसेल तर मातीची मूर्ती असेल, किंवा मग देवघरामध्ये चांदीची मूर्ती असेल, पितळेची मूर्ती असेल, कॉईन असेल, तेही नसेल तर श्रीयंत्र तर असेल, काही ना काही तर माता लक्ष्मीचं प्रत्येकाच्या घरात असतंच. तर छान पाट ठेवायचा, चौरंग किंवा पाट ठेवायचा, त्यावर लाल वस्त्र टाकायचं आणि बरोबर थोडीशी तांदळाची रास ठेवून तुम्ही जे काय माता लक्ष्मीची मूर्ती घेतली असेल किंवा श्रीयंत्र, ते त्यावर तुम्हाला ठेवायचं आहे. आता बघा, 2 विड्याची पानं घ्या आणि एक सुपारी घ्या. गणपती बाप्पाच्या स्थापनेसाठी आपल्या उजव्या हाताला पाटावरच 2 विड्याची पानं ठेवायची आणि त्यावरती गणपती बाप्पा ठेवायचा. आता जी तुम्ही काही मूर्ती ठेवली असेल, फोटो ठेवला असेल, काहीही ठेवलं असेल, तर त्याच्या समोर तुम्हाला तांदळाची रास ठेवायची आहे. पण याच्या आधी आपल्याला एक तेलाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा. आता बघा, त्या फोटोच्या किंवा मूर्तीच्या समोर मध्यभागी आपल्याला तांदळाची रास ठेवायची आहे. आता त्या तांदळाच्या राशेवर आपल्याला तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे. त्यावरती तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे. कुंकवाने 4 टिंब द्यायची आणि 5 रेषा तुम्हाला तांब्यावरती काढायच्या आहेत. आता बघा, तुम्ही जी रास ठेवली तांदळाची, त्यावर तुम्हाला हातानेच किंवा काडीने एक अष्टदल कमळ काढून घ्यायचा आहे आणि त्यावर तो तुम्हाला तांब्या ठेवायचा आहे. आता लक्षात घ्या, तांब्यामध्ये आपल्याला पाणी भरायचं नाहीये. तांब्यामध्ये आपल्याला तांदूळच भरायचे आहेत. खाली रासही तांदळाची ठेवली, त्यावरती तांब्याचा तांब्या ठेवला, त्यामध्ये सुद्धा तांदूळच भरायचे आहेत. त्यामध्ये एक सुपारी, पैसा, हळदी कुंकू आणि एक फूल तुम्हाला व्हायचं आहे आणि त्यावर तुम्हाला एक नारळ ठेवायचा आहे. आता बघा, त्या नारळाला तुमच्या पद्धतीने तुम्हाला सजवता येत असेल तर सजवा, नाही सजवला तरी हळदी कुंकू लावलं तरीही चालतं. आता काही जणांकडे ते देवीचे मुखवटे असतात, जे मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण लावतो. तो मुखवटा जरी लावला तरीही चालतो. आमच्याकडे आम्ही ते लावत नाही, त्याच्यामुळे आम्ही फक्त त्या नारळाची देवी स्वरूप मानून पूजा करतो. तर आता तुम्हाला जर त्याला डोळे, नाक वगैरे लावता आलं आणि सजवता आलं, थोडासा शृंगार करता आला तर तुम्ही करा, नाही केला तर साधी एक ओढणी टाकून माता लक्ष्मी स्वरूप मांडलं तरीही चालेल. तसंही आपण माता लक्ष्मीचा किंवा मूर्ती ठेवलेलीच असते. तर बघा, त्या नारळाला तुम्हाला
पूजा करायची असते. पण त्याआधी आपण जो सुपारी ठेवली आहे विड्याच्या पानावर, तर ती आधी तामण्यात घ्यायची, स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा. ओम गण गणपती नमः, ओम गण गणपती नमः, ओम गण गणपती नमः. 3 वेळा स्वच्छ पाणी, 3 वेळा पंचामृत, 3 वेळा परत स्वच्छ पाणी. सुपारी स्वच्छ पुसून घ्यायची. ते जो 2 विड्याचे पानं ठेवले त्यावर थोडेसे तांदूळ ठेवायचे आणि त्यावरती गणपती बाप्पाची स्थापना करायची. हळदी, कुंकू, अक्षदा, लाल फूल आणि दुर्वा अर्पण करायची. गुळ खोबऱ्याचा नैवेद्याची वाटी तिथे ठेवायची आणि पाणी फिरवायचं. झालं गणपती बाप्पाची पूजा. जे काही मूर्ती घेतली असेल, श्रीयंत्र घेतलं असेल ते आता तामणात घ्यायचं. त्याच्यावर सुद्धा स्वच्छ पाण्याने, नंतर पंचामृताने आणि परत स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा. अभिषेक करत असताना ओम महालक्ष्मी नमः किंवा महालक्ष्मीचा श्री मंत्र किंवा श्री सुक्त येत असेल तर श्री सुक्तम हे म्हणून, जेव्हा काहीही येत नसेल तर महालक्ष्मी माता की जय, ओम महालक्ष्मी नमः, ओम महालक्ष्मी नमः असं म्हणत तुम्ही अभिषेक करून घ्यायचा. मूर्ती स्वच्छ पुसून ठेवायची. बघा, फोटो असेल तर पाणी थोडंसं शिंपडायचं फुलाने आणि पंचामृत शिंपडायचं, परत पाणी शिंपडायचं. नंतर त्याची तुम्हाला हळदी कुंकू लावून पूजा करून घ्यायची. त्यानंतर आपण जो नारळ ठेवला आहे त्या नारळाला सुद्धा आपल्याला हळदी कुंकू अक्षदा फुलं वाहून घ्यायची आहेत. गजरा असेल तर गजरा वाहून घ्यायचा. अशी बघा, आधी आपण गणपती बाप्पाची केली, नंतर मूर्ती किंवा श्रीयंत्र असेल तर त्याची केली आणि नंतर कलशाची, अशी व्यवस्थित पूजा मांडणी करून घ्यायची. आता बघा, आता नैवेद्य 21 प्रकारचे नैवेद्य या पूजेमध्ये असतात. तर तुम्ही काय ठेवू शकता, तर तुम्ही सगळ्यात आधी आपण बघा वैभवलक्ष्मीच्या व्रताला आपण खिरेचा नैवेद्य करतो, तर तुम्ही इथे खीर सुद्धा बनवू शकता. त्याचबरोबर बघा मावा जो खवा मिळतो तो सुद्धा तुम्ही ठेवू शकता. त्यानंतर बघा ड्रायफ्रुट्स, जे आपले काजू, बदाम, पिस्ता, मनुका हे, त्याचबरोबर माता लक्ष्मीला लवंग प्रिय आहे, वेलची, तुम्ही हे सुद्धा त्या पूजेमध्ये तुम्हाला जेवढे जमेल 21 पदार्थ. त्याचबरोबर फ्रुट्स असतात, आपले फळं जे असतात ते तुम्ही ठेवू शकता. 21 पदार्थ तुम्हाला ठेवायला जमलं नाही तर काहीही हरकत नाही. तुम्ही खिरेचा नैवेद्य जरी माता लक्ष्मीला अर्पण केला तरी सुद्धा चालतो. असं व्यवस्थित पूजा मांडणी करून घेतल्यानंतर एक दिवा जो आपण तेलाचा लावला आहे तो दिवा एवढा लावा की तो संध्याकाळपर्यंत अखंड तेवत राहील. त्याचबरोबर आपण तेलाचा दिवा जरी लावलेला असला तर तुपाचा दिवा सुद्धा तुम्हाला एक लावायचा आहे. आता तुपाचा दिवा दिवसभर तेवत ठेवणं तुम्हाला शक्य नसेल तर हरकत नाही, जोपर्यंत पूजा चालू आहे तोपर्यंत तरी ते तुपाचं निरांजन तुम्ही चालू ठेवायचं. आता बघा, सकाळी संपूर्ण अशी पूजा मांडणी करून घेतल्यानंतर तुम्हाला बघा एक सांगायचं राहून गेलं, तुम्ही जो नैवेद्य करणार आहात खिरेचा, किंवा तुम्ही एका वाटीमध्ये खीर बनवून एका वाटीमध्ये जेव्हा दूध ठेवणार आहात त्या दुधामध्ये तुम्हाला केशर आणि साखर मिक्स करून तो, कारण की माता लक्ष्मीला केशर अतिशय प्रिय आहे म्हणून एक केशराची कढई तुम्ही त्यामध्ये टाकायची आहे. आता बघा, तुम्ही ही पूजा संध्याकाळीच मांडली तर कसं होईल की संध्याकाळीच आपल्याला उद्यापन करायचं, म्हणजे लगेच पूजा मांडायची लगेच उचलायची, तर तसं थोडं मनाला बरं वाटत नाही. आपण जर सकाळी पूजा मांडणी केली, दिवसभर देवी सूक्ष्म स्वरूपात आपल्या घरामध्ये विराजमान असते, आपल्याला सुद्धा प्रसन्न वाटतं. आता ही पूजा मांडणी आपण त्यामुळे सकाळीच करायची. आता आपल्याला या दिवशी उपवास करायचा असतो, तर सकाळी तुम्ही फळं खाऊन, दूध पिऊन, चहा, कॉफी हे सगळं पिऊन दिवसभर तुम्हाला उपवास करायचा आहे आणि संध्याकाळी तुम्हाला हा उपवास सोडायचा असतो. आता बघा, सकाळी आपली पूजा मांडणी करून झाली तर वरदलक्ष्मी व्रत कथा आपल्याला, तुमच्याकडे पुस्तक असेल तर अतिशय उत्तम, मिळत नसेल पुस्तक तर गुगलला वरदलक्ष्मी व्रत कथा, वैभव लक्ष्मी नाही वरदलक्ष्मी व्रत कथा मराठी तुम्ही गुगलला टाका, ते तुम्हाला येईल. पण तरी व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला ती कथा वाचून दाखवते किंवा ऐकवते. ती कथा तुम्हाला एकतर ऐकायची आहे, वाचणं शक्य झालं तर अतिशय उत्तम, वाचायची सुद्धा आहे. तर बघा, त्यानंतर आपल्याला आरती, माता लक्ष्मीची आरती करायची असते. अर्थात आपण आधी गणपतीची आरती करणार, नंतर माता लक्ष्मीची आरती तुम्हाला करायची आहे. आता ही सकाळी संपूर्ण अशी पूजा झाल्यानंतर संध्याकाळी तुम्हाला काय करायचंय, तुमच्या घरामध्ये तुम्हाला जोही स्वयंपाक बनवणार तुम्ही त्यामध्ये गोडाचा पदार्थ बनवायचा नाही. तुम्हाला काय करायचं, एक माता लक्ष्मीची ओटी भरायची असते खणा नारळाने, ब्लाउज पीस, तांदूळ, 5 खाद्य म्हणजे हळकुंड, सुपारी, खारीक, खोबरं हे सगळं, 1 रुपयाचं नाणं आणि त्यावर नारळ, अशी माता लक्ष्मीची तुम्हाला तिथे ओटी भरायची आहे. आणि बघा, आता तुम्हाला 5 सुवासिनींना किंवा 7 सुवासिनींना, जेवढ्या सुवासिनी तुम्हाला मिळाल्या त्या सुवासिनींना घरी बोलवायचं आहे, त्यांना हळदी कुंकू लावायचं आहे, त्यांना 1-1, 2-2 फळ म्हणजे 2 केळी जरी दिल्यात तरीही चालेल. त्याचबरोबर त्यांना तुम्ही काहीतरी खायला, तर खीर तुम्ही त्यांना खायला देऊ शकता.
त्याचबरोबर बघा, तुम्ही त्यांना तुमच्याकडून जमलं ना, तुमची परिस्थिती असेल ना, तर 5 बायकांना तुम्ही आवर्जून मी तुम्हाला सांगेल, तुम्ही ब्लाऊज पीसच्या का होईना तांदळाने एक खोबऱ्याची वाटी आणि तांदूळ आणि 1 रुपया अशी त्यांची ओटी भरा 5 बायांची तरी. तर असं तुम्हाला याचं उद्यापन करायचं असतं संध्याकाळी. बघा, आधी आपल्याला संध्याकाळी काय करायचं, आधी काय करायचं की आपले दिवे जर सकाळचा तेलाचा तर चालूच असेल, तुपाचा दिवा जर विजला असेल तर तो आधी तुम्ही प्रज्वलित करून घ्यायचा, हळदी कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायचं. त्यानंतर तुम्ही ओटी भरायची आणि मग नंतर बायकांना बोलवायचं. बायकांना तुम्ही ओटी भरायची आहे, पहिले हळदी कुंकू लावायचं आहे, त्यानंतर तुम्ही त्यांना काहीतरी खायला द्यायचं आहे. त्या नाही काही जमलं तर 2 केळी तरी आवर्जून द्यायचं आहे, 1 कप दूध तरी द्यायचं आहे आणि ओटी भरायची आहे. असं तुम्हाला 5 बायकांना तरी करायचंच आहे. आता बघा, हे केल्यानंतर तुम्ही काय करायचं, आपल्या घरी जे हे अन्न शिजलं असेल तर त्या अन्नाचा तुम्हाला, अर्थात अन्न आपलं सात्विकच असेल, तर तो नैवेद्य माता लक्ष्मीला दाखवायचा आहे आणि नंतर तोच नैवेद्य आपण ग्रहण करून उपवास आपल्याला सोडायचा आहे. बघा, अतिशय सुंदर असं हे वरदलक्ष्मी व्रत आहे. तुम्हाला पुढच्या वर्षीपर्यंत नक्की या व्रताचा चांगला अनुभव येईल. आता बघा, हे उद्यापन वगैरे, कारण व्रत हे व्रत सोपं यासाठी म्हणते कारण व्रत एकाच दिवसाचं आहे, फार काही सामान लागत नाही. आणि बघा, तुम्ही हे वरदलक्ष्मी व्रत करत असताना या तुमच्या माता लक्ष्मीच्या समोर तुम्ही लवंगांचं अर्चन देखील करू शकता. म्हणजे 11, 9, 11, 21 अशा लवंगा ओम कमलात्मक मंत्र करून माता लक्ष्मीच्या चरणांजवळ तुम्ही हे अर्पण करू शकता. आता ज्या महिला वैभव लक्ष्मी व्रत करत आहेत त्यांना हे वरदलक्ष्मी व्रत करता येणार नाही. वैभव लक्ष्मी व्रत करत असताना आता बघा, कारण ती माता लक्ष्मीचा हीच 2-2 पूजा तुम्ही मांडून ते करू शकत नाही. पण बघा, तुम्ही माता वरदलक्ष्मीचं स्मरण करू शकता, कथा ऐकू शकता, आरती म्हणू शकता, पण तुम्ही ते पूजन मांडू शकत नाही. आता बघा, हे वरदलक्ष्मी व्रताचं उद्यापन आपण त्याच दिवशी करायचंय. आता दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा कशी करायची, तर आपण हळदी कुंकू अक्षदा वाहून घ्यायच्या. अक्षदा वाहताना पुनरागमन म्हणायचं असतं. त्यानंतर सगळं सामान जे आहे ते आपल्याला एक एक करून उचलायचं असतं. तर बघा, तिथे जी ओटी ठेवली ती तुम्ही स्वतः वापरू शकता किंवा तुम्ही एखाद्या सवाष्ण स्त्रीला जर तुम्हाला वाटलं तर द्या, नाही तर मी म्हणेन की तुम्ही स्वतःसाठी ठेवली तरीही चालेल. आता तिथले जे काही पदार्थ आहेत ते तुम्ही रात्री उपवास सोडल्यानंतर ते ग्रहण करू शकता, आपल्या घरातल्यांना सगळ्यांना ते वाटू शकता. त्याचबरोबर जे ते तांदूळ तुम्ही ठेवले होते तर ते तांदूळ तुम्ही तुमच्या तांदूळामध्ये टाकायचे आहेत, काही पक्ष्यांना खायला द्यायचे आहेत आणि काही त्यातले, आता तुम्हाला जर असं वाटलं तर ते तांदूळ भरपूर असतात तर तुम्ही ते तांदूळ दान सुद्धा करू शकता. पण दान म्हणजे तुम्ही ते तांदूळ घेऊन तुमचे घरचे तांदूळ त्यामध्ये टाकून थोडे दान करू शकता. पण दान नाही केले तरी तुम्ही ते संपूर्ण तांदूळ आपल्या घरच्या तांदूळामध्ये टाकू शकता. आता बघा, एक सांगायचं राहून गेलं, संध्याकाळी उद्यापनाच्या वेळेस जेव्हा तुम्ही सुवासिनींची ओटी वगैरे भराल किंवा ओटी भरून झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या घराजवळ जर लक्ष्मी मातेचं कुठल्याही देवीचं मंदिर असेल तर तिथे जाऊन सुद्धा तुम्हाला एक ओटी भरायची आहे, तिथे दर्शन घेऊन यायचं आहे. आणि हे बघा, आता आपण एवढा दिवसभर उपवास करतो ना, तर दिवसभर उपवास करून सगळं उद्यापन झाल्यानंतरच तुम्ही उपवास सोडला तर अतिशय उत्तम राहील. हे वरदलक्ष्मी व्रत एकच वेळा वर्षातनं केलं जातं आणि ते शुक्रवारी करायचं असतं आणि यावेळेस ते 8 ऑगस्टला आलेलं आहे. तुम्ही आवर्जून हे व्रत करून बघा, तुम्हाला खूप चांगला अनुभव येईल. व्हिडिओची आता बघा, आपण वरदलक्ष्मी व्रताची कथा ऐकूया. मी तुम्हाला ऐकवते, तुम्हाला मी टेक्स्ट करून पण देते स्क्रीनवर, तुम्ही वाचली तरीही चालेल, ऐकली तरीही चालेल. एकदा शिवकैलासावर शिवपार्वती सारीपाट खेळत होते. त्यावेळी एक डाव कोणी जिंकला याबद्दल त्या दोघांमध्ये वाद निर्माण झाला. अखेर तिथे उपस्थित असलेल्या चक्रनेमी नावाच्या आपल्या गणाला भगवान शिवशंकरांनी निर्णय विचारला असता त्याने भगवान शिवशंकराच्या बाजूने निर्णय दिला. त्यावेळी रागावलेल्या पार्वती मातेने त्या गणाला तू कुष्ठरोगी होशील असा शाप दिला. परंतु शिवाने त्याचा निर्णय योग्य होता हे पार्वतीच्या लक्षात आणून दिले. तसेच त्याला उपशाप देण्यास सांगितले. तेव्हा पार्वती देवीने एका सरोवराच्या काठावर काही देवस्त्रिया वरदलक्ष्मी व्रत करीत असतील त्यांना विचारून चक्रनेमीने ते व्रत केल्यास तो रोगमुक्त होईल असे सांगितले.
त्याप्रमाणे चक्रनेमीने एका सरोवराच्या काठी वरदलक्ष्मीचे व्रत करणाऱ्या देवी स्त्रियांना या व्रताबद्दलची माहिती विचारून हे व्रत केले. परिणामी तो रोगामधून मुक्त झाला. अशी वरदलक्ष्मीची व्रतकथा पुराणामध्ये आढळून येते.